बऱ्याचदा भगवतीची सेवा करत असताना, देवीची सेवा करत असताना मनात विचित्र विचार येतात, वाईट विचार येतात, अशुभ गोष्टी दिसतात, विचित्र स्वप्न पडतात. मग मित्रांनो, यामागचं कारण काय असेल? यामागचं सर्वात मुख्य कारण असतं आपल्या घरातलं पितृदोष. एखादा मरित व्यक्ती आपल्या घरातून समाधानी होऊन गेलेला नसेल आणि तो भूतलावरती फिरत आहे, तेव्हा हा दोष लागतो. तेव्हा भगवंताच्या चिंतनाच्या वेळेस, स्मरणाच्या वेळेस आपल्याला विभिन्न विचार येतात, देव मार्गाकडे आपण जात नाही. मग यावरती काय उपाय करावा? बघा, ज्या ठिकाणी आपल्या एरियामध्ये अंत्यसंस्काराचा ठिकाण असेल, जिथं अंत्यविधी अंत्यडाग दिला जातो, त्या ठिकाणी नदी असते. त्या नदीमध्ये प्रत्येक सोमवारी शुद्धशुचिभूत होऊन मातीपासून महादेवाचे शिवलिंग बनवायचे आहे, बिल्वपत्र अर्पण करायचं आहे आणि 16 पिंड पिठाचे किंवा दही भाताचे आपल्याला तिथे बनवायचे आहे. त्याच्यावरनं पाणी फिरवायचं, तीळ फिरवायचं आहे. असं 3 सोमवार आपल्याला करायचं आहे आणि ते सगळी पूजा झाल्यानंतर पुन्हा स्नान करायचंय आणि परत आपल्या घरी यायचंय. घरी येताना मागं वळून पाहायचं नाही. बरं, ही गोष्ट तुम्हाला जर नदी काठी जायला जमलं नाही तर घरी कसं करू शकतो? आपण हे घरी टेरेसवरती किंवा एखाद्या एकांत ठिकाणी स्नान विधी करून हे करू शकतो. आपल्या पितरांना आपण जेवण करून समाधान करून महादेवाला विनंती करणार आहोत. हे प्रत्येक सोमवारी 3 सोमवारी आपल्याला करायचं. त्यानंतर स्वप्न भगवंताकडे जाणारी जी दिशा आहे तुमची मोकळी होईल. ओंकार.